नमस्कार मंडळी, मी सोनल तुम्हा सर्वांचे आजच्या आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवाच म्हणजे आपल्या हिंदू पंचांगानुसार मराठी वर्षाची नवीन सुरुवात। आजच्या दिवशी सगळ्यांनी श्रीराम महाराजांनी रावणावर विजय मिळवला होता त्यानंतर गुढी उभारून श्रीराम महाराजांचे स्वागत केले होते। गुढी हे त्यांच्याच विजयाचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच आपल्या घरात प्रत्येक घरामध्ये आपण आज गुढी उभारत असतो। चला मग आज मराठी नवीन वर्षाची सुरुवात तर आहे, तशीच आपण पण आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करूया। म्हणजे जसं आपण न्यू इयरला म्हणजे 1 जानेवारीला एक नवीन एखादा संकल्प करतो तसंच आपण आज मराठी नूतन वर्षाच्या निमित्ताने पण एक नवीन संकल्प करूया। म्हणजे आपल्या विचारांमध्ये, आपल्या मनामध्ये किंवा मग आपल्या आयुष्यामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी असेल ती आपण नाहीशी करू आणि पॉझिटिव्ह आपला ओरा बनू। हे तर मी नक्की करणार आहे, तुम्ही करणार का हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्या अगोदर माझ्या सगळ्या यूट्यूब परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या पार्थकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आता पार्थच्या बाबांना नेहमीप्रमाणेच गुढीपाडव्याला आज पण सुट्टी नव्हती, तर ते गेले होते ड्युटीला आणि आता आम्ही दोघंच मायलेक करणार आहोत गुढीपाडवा आमचा सेलिब्रेट। पण त्या अगोदर श्रेया दीदी आम्हाला रांगोळी काढू देत नाही म्हणून माझं पिल्लू इथे रुसलं होतं। मग काय त्याची समजूत काढावं लागली की थोड्या वेळ थांब, मग आपण पण रांगोळी काढूया। आणि मग त्यानंतर गुढीसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू जमा करून घेतल्या। सगळ्यात पहिलं रेशीम कापड। गुढीवर बांधलेलं रेशीम कापड म्हणजे समृद्धी, आनंद आणि सणाचा उत्साह। ते विजयाचा झेंडा मानला जातो, जो आपल्या आयुष्यात यश आणि प्रगती घेऊन येतो। नंतर लिंबाचा डहाळा। लिंबाच्या पानांना औषधी गुणधर्म असतात। ते आरोग्य, शुद्धता आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्याचं प्रतीक मानलं जातं। नवीन वर्षात आपण निरोगी राहावं, वाईट शक्तींपासून संरक्षण मिळावं हा त्यामागचा संदेश असतो। आणि त्यानंतर साखरेच्या गाठी। या गाठी म्हणजे गोडवा आणि सुखाचं प्रतीक। जीवनात कितीही अडचणी आल्या तरी गोडवा टिकून ठेवावा हा सुंदर संदेश या गाठी देतात। अशा या प्रत्येक वस्तूमुळे गुढी फक्त एक परंपरा नसून ती आपल्या आयुष्यात सकारात्मकता, आरोग्य आणि आनंद घेऊन येणारी एक सुंदर संस्कृती आहे। आणि अशीच आपली एक संस्कृती की आपला हिंदू धर्माचा कोणताही सण असो, अंगणात दारात रांगोळीशिवाय तो अपूर्णच असतो। आता बघा, माझा पार्थ पण इथे मला रांगोळी काढू लागत होता आणि सोबतच मी पण त्याला मनवत रांगोळी काढून घेतली। आता तुम्ही म्हणाल, माझी ही रांगोळी एवढीशी छोटी का, मला काय रांगोळी येत नाही का? नाही, मला रांगोळी येते आणि खूप चांगली येते। पण इकडे बघा, माझा पार्थ कसा रांगोळीचं वाटोळं करून टाकतो। म्हणजे मोठी रांगोळी काढा, छोटी रांगोळी काढा, पार्थ रांगोळी व्यवस्थित ठेवत नाही, म्हणून मी नेहमी छोट्याच रांगोळ्या काढत असते। आता छान अशी रांगोळी काढून झाल्यानंतर हळदीचं लेपन करून उंबरठा पूजन करून घेतलं। उंबरठा पूजन केल्याने आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येत नाही आणि आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी नांदत राहते। त्यानंतर गुढी उभारण्यासाठी छान असा कलश धुवून घेतला आणि त्याला कुंकवाचे 5 बोटे लावून घेतली। गुढीच्या वर ठेवलेला तांब्याचा कलश खूप खास मानला जातो। हा कलश विजय, सन्मान आणि यशाचं प्रतीक आहे। जसे आपले सर्वांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक युद्धात विजय मिळाल्यावर ध्वज उभारायचे तसंच गुढीचा कलश हा आपल्याला विजयाचा आणि अभिमानाचा संकेत देतो। आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कलशाला पवित्रतेचं प्रतीक मानलं जातं। नवीन वर्षाची सुरुवात, नवीन आशा आणि आनंद घेऊन येणारा सण म्हणजे आपला गुढीपाडवा। गुढीपाडवा हा सण आपण मराठी नववर्ष म्हणून साजरा करतो। या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली होती। गुढी म्हणजेच विजय, यश आणि समृद्धीचे प्रतीक आहे। म्हणूनच आपण आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ गुढी उभारतो, जेणेकरून घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा येईल। गुढीपाडवा आपल्याला सांगतो की प्रत्येक नवीन सुरुवात ही आशा, सकारात्मकता आणि विश्वासाने भरलेली असते। चला तर मग या नववर्षाचं स्वागत करूया आनंदाने आणि उत्साहाने। परत एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। छान अशी गुढी उभारून झाली होती आणि जेव्हा गुढी उभारत होते तेव्हा माझा पार्थ माझ्याकडे कुतूहलाने बघत होता आणि मला पण तेच पाहिजे, कारण मी आवर्जून आपला प्रत्येक मराठी सण असो किंवा आपल्या भारतीय संस्कृतीतील कोणताही सण असो तो पार्थसोबत मी एन्जॉय करत असते, जेणेकरून त्याला पण या सगळ्या आपल्या सणांची माहिती होईल आणि त्याला पण ती सवय लागेल। बाकीचं नैवेद्य होऊपर्यंत सगळ्यात पहिले गुळाचा खडा आणि कडुनिंब याचा मी नैवेद्य गुढीला दाखवला आणि त्यानंतर नैवेद्याची तयारी करायला लागले। सगळ्यात पहिले म्हटलं चला गोड म्हणून चांगली तांदळाची खीर करूया। मग खिरीसाठी दूध तापवून घेतलं। छान असं दूध तापल्यानंतर सगळ्यात पहिले ड्रायफ्रूट्स टाकून खीर बनवून घेतली आणि त्यानंतर एकीकडे गॅसवर भात लावला आणि दुसरीकडेच डाळ पण लावली।
तसं तर आज गोडधोड म्हणून पुरणपोळीचा पण बेत केला जातो, पण मी एकटीच होते, पारचे बाबा घरी नव्हते आणि सोबतच मला पण पुरणपोळी एवढी आवडत नाही, त्यामुळं मग खीरपुरीचा मी बेत केला. छान अशी खीर तयार झाल्यानंतर ना पुऱ्या घेतल्यात करायला. पुऱ्या तळून काढल्यात. सोबतच म्हटलं खीरपुरी, डाळ भात आणि भजे पण असायलाच पाहिजे. मग भजे कुरडईचा पण बेत केला आणि भजे कुरडई पण काढलेत. असा छानसा स्वयंपाक करून मी नैवेद्य तयार केला. तसं तर सणाच्या दिवशी घरात हा गोडाचा वास ना खूप काही सांगून जातो. गुढी उभारल्यानंतर तिला नैवेद्य दाखवण्याची परंपरा खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी देवाला आणि गुढीला विविध पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो, जसं की पुरी भाजी, श्रीखंड, गोड पदार्थ आणि कडुलिंब गूळ मिश्रण. नैवेद्य दाखवण्यामागे एक सुंदर भावना असते. आपल्या घरात जे काही आहे ते सर्वप्रथम देवाला अर्पण करून त्याचे आभार मानणे. तसेच कडुलिंब आणि गूळ एकत्र खाल्ले जातात, जे आपल्याला शिकवतात की आयुष्यात गोड आणि कडू असे दोन्ही अनुभव येतील आणि ते स्वीकारूनच आपण पुढे जायचं असतं. गुढीला नैवेद्य दाखवताना आपण मनापासून प्रार्थना करतो की नवीन वर्ष आनंद, आरोग्य आणि समृद्धीने भरलेलं जावं. गुढीला नैवेद्य अर्पण करणं म्हणजे देवापती कृतज्ञता व्यक्त करून नववर्षाची मंगल सुरुवात करणं होय. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींचं आणि आपल्या सणावारांचं एक वेगळंच महत्त्व असतं आणि हेच महत्त्व आपण जपलं आहे, आपल्या पूर्वजांनी जपलं आहे, आपल्या आईवडिलांनी जपलं आहे आणि तेच आपल्याला आपल्या मुलांना जपायला सांगायचं आहे. म्हणूनच ही सगळी आपण जी सणं साजरी करतो ना ती आपल्या मुलांसोबत करावी, जेणेकरून त्यांना सगळ्यांना या सगळ्या सणांचं महत्त्व कळेलच आणि एक नवीन सुरुवात पण त्यांची होईल की सणं साजरी कशी करतात. अशा प्रकारे मी आणि माझ्या पार्थने गुढीपाडवा सेलिब्रेट केला. तुम्ही गुढीपाडवा कसा सेलिब्रेट केला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओज असेच आवडत असतील आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायला आवडेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.